आजपासून 3 दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन आहे। फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलंच विशेष अधिवेशन असेल। सरकारच्या शपथविधीनंतर आज विधानसभेमध्ये 288 आमदार शपथ घेणार आहेत। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर या सगळ्या आमदारांना शपथ देतील। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आता तुम्ही विधान भवन परिसरामध्ये आहात, इथे आमदार याची सुरुवात झालेली आहे का आणि कशा पद्धतीचं आजचं सगळं कामकाज चालणार आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर आज विशेष अधिवेशन होत आहे। खरं तर 3 दिवस विशेष अधिवेशन आहे। त्यामध्ये आजचा आणि उद्याचा दिवस जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते खऱ्या अर्थाने शपथ घेणार आहेत। आणि आज आपण जर पाहिलं असेल तर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुरुवातीला शपथ घेतील। आणि त्यानंतर ज्येष्ठतेनुसार प्रत्येक आमदाराला खरं तर शपथ जी आहे ती हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर जे आहेत ते देणार आहेत। खऱ्या अर्थानं आज शपथ घेतल्यानंतर आमदारांचा निधी, आमदारांना सर्व ज्या सोयी सुविधा असतात, आमदारकीचा निधी असतो, आमदारकीचं वेतन असतं, ते आता सुरू होणार आहे। आणि त्याचमुळे आता आमदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर 3 दिवसाचं हे विशेष अधिवेशन आहे। या अधिवेशनात उद्यापर्यंत खरं तर विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी जो आहे तो अर्ज द्यायचा आहे, कारण 9 तारीखला विधानसभा अध्यक्ष पद निवडलं जाणार आहे। आणि त्याचसोबत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विधान परिषद सभापती देखील याच अधिवेशनात निवडले जाणार। त्यामुळे हे 3 दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते होणार आहे आणि या अभिभाषणानंतर काही अध्यादेश जे आहेत ते पटलावर ठेवले जाणार आहेत। त्यामुळे अर्थातच 3 दिवसाचं अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन आहे। खरं तर फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे, सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे। आणि त्याचमुळे आज आणि उद्या आमदार शपथ घेतील आणि त्यानंतर याच अधिवेशनाला विधानसभा अध्यक्ष निवडले जातील। त्यासोबत विधान परिषद सभापतींची देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे। निश्चित सुशांत